नमस्कार. जनाधार मराठी बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जाणून घेऊया आज आपल्या औरंगाबाद शहरातील महत्त्वाच्या घडामोडी. महत्त्वाची घडामोडी अशी आहे, नारेगावात दगडफेकीनंतर पोलिसांनी केला लाठी चार्ज. तर याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. गेल्या 1.5-2 महिन्यापासून शांततेत व संयमाने सुरू असलेला अनधिकृत व आक्रमित बांधकामे पाडण्याच्या मोहिमेला सोमवारी दिनांक 4 ऑगस्ट रोजी नारेगावात गालबोट लागले. मार्किंगवरून निर्माण झालेल्या वादानंतर संतप्त मालमत्ताधारकांनी पथकासोबत वाद घातला. यावेळी 2-3 तरुण अंगावर धावून गेले. त्यावेळी अज्ञातांनी दगडफेक केली. वाद घालणाऱ्या तरुणांना माजी सैनिकांनी ताब्यात घेतले, तर पोलिसांनी लाठीचार्ज करत नागरिकांना पंगावून परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेचा फारसा परिणाम कारवाईवर झाला नाही. त्यानंतर पथकाने पाडापाडीची कारवाई पूर्ण करत रस्ता मोकळा केला. नारेगाव येथील जय भवानी चौक ते केम्ब्रिज सावंगी बायपासवरील मुक्ताई चौक मांडकी या 2 किमीचा रस्ता 30 मीटर रुंद करण्यासाठी सोमवारी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष वाहुडे यांच्या नेतृत्वात कारवाईला सुरुवात झाली. महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, माजी सैनिक आणि पोलिसांचा मोठा ताफा जेसीबी, टिप्पर आदी वाहने घेऊन नारेगावात धडकला होता. महापालिकेच्या पथकाने 8-15 दिवसापूर्वी या भागात टोटल स्टेशन सर्व्हे केले होते. मात्र नेमका सेंटर पॉईंटवर टेप लावून मार्किंग करून द्यावी अशी मागणी नागरिकांनी केल्याने पुन्हा मार्किंगचा निर्णय घेण्यात आला. 2 पथकांकडून 2 बाजूंनी मार्किंग काम पूर्ण करून दुपारनंतर पाडापाडीला सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. नेमके काय घडले याविषयी आपण सविस्तर माहिती करून घेऊया. तर जय भवानी चौकपासून कारवाई सुरू केल्यानंतर पथक नारेगावच्या वस्तीत पोहोचले. दुपारी 3:30 ते पावणे 4 वाजेच्या सुमारास 3 मजली इमारतजवळ मार्किंग करताना काही तरुणांनी वाद घातला. चुकीची कारवाई करू नका असे म्हणत काही तरुणांनी नागरी मित्र, पथक प्रमुख प्रमोद जाधव व इतरांशी वाद घातला. यावेळी तरुण त्यांच्या अंगावर धावून गेले. त्यांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू असताना ते अधिक आक्रमकपणे अंगावर जाऊ लागले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना लाठीचे फटके दिले. तेवढ्यात अज्ञातांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी लाठीचार्ज करत जमावाला पंगवले. अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला विरोध नाही, आम्हाला वेळ द्यायला पाहिजे होता. अनधिकृत घर असलेल्या नागरिकांना मोबदला देण्याबाबत मनपा आयुक्तांनी आश्वासन द्यायला पाहिजे होते. आता इथे सगळे अनधिकृत आहे असे बोलून कसे चालणार? स्वातंत्र्य पूर्वीपासून गावठाण आहे, मोबदला मिळाला पाहिजे. मार्किंग चुकीची होताना दिसत आहे. काही ठिकाणी 10 फूट इकडे 10 फूट तिकडे सरकल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहे. सेंटर पॉईंट काय धरला आहे हे नागरिकांनी समजले नाही. सॅटेलाईटनुसार पॉईंट धरला आहे. आज ते आले आणि कारवाई करायला लागले. आम्ही आयुक्तांना भेटलो होतो तेव्हा त्यांनी कोणावरही अन्याय करणार नाही, अनधिकृत मालमत्ताधारकांना मोबदला देऊ असे आश्वासन दिले होते. नेमकी मार्किंग कशी करत आहे, बेस काय धरला आहे हे नागरिकांना कळले तर विरोध होणार नाही. या विषयावर आम्ही सविस्तर आयुक्तांशी बोलू, तसेच अन्यायाविरुद्ध आम्ही कोर्टात न्याय मागू अशा नागरिकांनी सांगितले.